सर्वात आधी तुमची सगळ्यांची मी माफी मागतो. का तर गेली 2-3 महिने झाले तुम्ही सगळेजण एवढा सपोर्ट करताय. डेली काही ना काही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय. कावबावमध्ये बी खाडी व्हायचं. संपूर्ण भारत यात्रा झाली. भारत यात्रेत बी सपोर्ट केला. एवढी वारी केली. वारीत बी सपोर्ट केला सगळ्यांनी आणि गेले 2-3 दिवस झाले काही व्हिडिओ आला नाही. आणि मला बी करमाना की व्हिडिओ नाही टाकला. कारण तुमच्याबरोबर एवढं क्लोज जॉईनिंग म्हणजे क्लोज झालोय की रोज काही नाही काही तुम्हाला सांगण्याचा तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचो. काय करतोय हे दावण्याचा प्रयत्न करायचो. पण 2-3 दिवस झालं काय झालं घरी असून वायफाय असून इंटरनेट असून सुद्धा व्हिडिओ टाकला नाही. थोडं म्हणलं कसं आहे थोडं जरा शांतच राहावं 2-3 दिवस असं मनाला वाटलं. कारण व्हिडिओ बी टाकल्यावर रोज प्रत्येक बऱ्याच जणांकडे नंबर आहे. डेली फोन येतात. तुम्हाला सांगतो प्रत्येकाला बोलावं लागतं. प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो. काय झालं ते व्हॉट्सअपला बी लय मेसेज येऊन पडलं होतं. चांगलं जवळजवळ काय सांगायचं तुम्हाला आता फोनमध्येच येतं 1000 मेसेज ते दोन्ही व्हॉट्सअपला मिळून पडलं होतं. पर्सनली त्याच्या पुढंच डबल टिबल आलं होतं. काही जणांना रिप्लाय राहिला होता बऱ्याच जणांना द्यायचा. मग ते प्रत्येकाला टच करानंतर बघावं लागतंय. मग प्रत्येकाला ते वाचायचं कोणी काय पाठवलं 1 मिनिट अर्धा मिनिट तर जाईल. त्याच्यातच माझा एक दिवस गेला पण सगळं क्लीन करून टाकलं. काही बऱ्याच जणांना रिप्लाय आला त्यांना माहिती आहे. काही काहींना नुसतं नमस्कार टाकलं. काय काहींचं मागं गडबडीत असं आधीमध्ये चालत जसं वेळ मिळेल तसं पाहायचो. पण रिप्लाय काही देणं होत नव्हतं. आणि व्हिडिओचा मुद्दा म्हणजे काय की व्हिडिओ 2-3 दिवस झाला टाकला नाही. म्हणलं आता लाईव्हच येणार होतो बरं का खरं. पण म्हणलं डायरेक्ट आता आलो. म्हणजे की घरीच होतो. थोडं निवांत होतो आज. आणि म्हणलं चला व्हिडिओ अपलोड करावं. अपलोड केला. कमेंट बी वाचतोय तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचतोय. बरेच प्रश्न आहेत ते. बऱ्याच जणांनी कमेंट टाकल्या होत्या दादा असं कर असं करू नको तसं कर असं कर. हाय बघू त्याच्यावर विचार चाललाय नेमकं काय करावं. पण खूप सगळ्यांना थँक्यू मनापासून आभार धन्यवाद. वारीत बी काय झालं आणि मी काल व्हिडिओ काढला होता व्लॉग. पण ती एडिट करणे वाचणं राहिला कटाळाला झोप आली ती राहिलाच. नाहीतर रात्री एडिट करून सकाळी सोडणार होतो. आणि मग एकदा शेळा झाला की मग परत ती मूड येत नाही असं होतं. मग म्हणलं डायरेक्ट उद्यापासून काय करीन डेली व्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न करीन. सकाळनं लवकर टाकण्याचा प्रयत्न करीन. काही ना काही टाकण्याचा प्रयत्न नक्की करीन मित्रांनो. राहून द्या सपोर्ट. आणि बरेच जण म्हणतात आश्रम काही जण म्हणले एवढं सोपं नाही. ह्या गोष्टी बऱ्याच जणांनी फोनवर बी बोलणं झालं. कारण मागच्या आल्या 2-4 दिवसात म्हणलो होतो. पण आता उद्याच्या लेख इथं कार्यक्रम आहे आमची पंगत आहे सावता मायाच तिथं. मग ती झाल्यावर आता करायचं म्हणतोय. काय इच्छा आहे हो व्यवसाय काय आपण आणि हॉटेल मी बरेच वेळा सांगितलं की हॉटेल आपण बंदच करून टाकलंय. हॉटेल नकोच. त्याच वेळेस म्हणजे काय झालं मी भारत यात्रेला गेलो आणि त्याच्यावर बी म्हणजे नंतर करा म्हणलं होतं पण नाही परत म्हणलं नकोच. मग ती बंदच करून टाकले हॉटेल. कारण नको वाटतं आपल्याला. तुम्हाला माहिती आहे मला देवा धर्माचा नाद आहे. आलं का लक्षात. वारीला जातो गेले 11 वर्ष झालं. परत भारत यात्रा एवढं महादेवाचा मोठा भक्त आहे. आणि मग कशासाठी वाटतं हे मटणाचं नको व्हेजचं असतं तर ठीक आहे जमलं असतं. बरेच जण म्हणते दादा व्हेजचं कर. पण मॅनपॉवरचा बी विषय नाही बरं का. पण हॉटेल टाकल्यानंतर काय प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलं की कंटिन्यू मी हॉटेलवर थांबू शकत नाही. मग कंटिन्यू हॉटेलवर कोण नाही कोण येतच राहतं. मी नसलो की माणसं लांबून येतात. भेट नाही झाली अशाने की मग नाराज होत्यात. मला हालता येत नाही कुठं तुम्हाला तर माहिती. आणि तुम्ही म्हणता आश्रम टाकलं तर करणार काय मग तुला बी मॅनपॉवर ही आहेत आपल्याकडे मित्रमंडळी तशी आहे ती मला सपोर्ट करणारे पोरं आहे ती माझ्याबरोबर. मी वारीला दरवर्षी जातो ना. तो खोटं नाही बोलत. आता सपोर्ट म्हणजे काय इथं थांबून ते सगळं नीटनेटकं करून घ्यायला. अहो आता काय सांगायचं तुम्हाला. एक जण तर आहे जोडीदार आहे आचारी. ती म्हणतो दादा 1 रुपया सुद्धा देऊ नको. त्याच्यावर बी पैसे बी नाही काय. किंवा मी स्वयंपाक म्हणला रोज 100-50 माणसाचा करून आणि त्या हॉटेलमधनं बी अनुभव आला. कितीतरी लोक आहेत ना अशी
खाऊन पिऊन 5-10 हजार रुपयात सुद्धा थांबणारी असते ती. आणि जमतं, सगळं जमतं, असं काही नसतं. 50-100 माणसांचा स्वयंपाक म्हणजे असं काही अवघड विषय नाही. आणि घरच्यांना काय मी काही त्रास देणार नाही. उलट त्यांचा स्वयंपाकसुद्धा मी बंद करीन. इतक्यापर्यंत येईन की म्हणजे त्या 50 जणांना करायचं त्याच्याबरोबर करीन. थांबायला जरी 3-4 दिवस इकडे तिकडे गेलो तरी मॅनेजमेंटला माणसं 1-2-3 ठेवली तर होऊन जाईल. आणि तुमच्या आशीर्वादाने चांगलं म्हणजे अर्निंग आता वाढायला लागले आहे. म्हणजे खरं तुम्हाला सांगतो वाढायला लागले अर्निंग. गेले 2-3 महिने झालं. फार पहिलेही झालं होतं फेसबुकचं आणि ह्याचं मिळून आता जवळजवळ 50च्या पुढे गेलं आहे आपलं अर्निंग. खरं सांगतो मला म्हणजे पैसे बंद पडलं होतं सगळं. मला त्यावेळेस माझ्याकडे नव्हतं म्हणजे जास्त मी घेऊन गेलो होतो बजेटनुसार की बाबा 1 महिन्याच्या बजेटचं मी घेऊन गेलो. 1 महिन्यात मला वाटलं 12 ज्योतिर्लिंग होईल. पण त्यावेळेस मी मला मदत पाठवली होती जवळजवळ मला तुम्हाला सांगा पेट्रोलचं माझं सगळं बरेच जण म्हणले सांगतो म्हणला होता. ते इंग्लिशमध्ये नावन फिवन मला काही हे कळलं नाही. म्हणजे काय कायांचं पण बोलणं झालं, काय कायांबरोबर बोलणं बी झालं नाही. त्यांनी डायरेक्ट मदत पाठवली होती. जवळजवळ 25,000 रुपये आलं होतं. 25,700च्या पुढं आलं होतं. काहीतरी 20 का 50 काहीतरी होतं असं. मग तेवढी मदत झाली होती. माझं पेट्रोलचा ह्याचा खर्च त्यावेळेस निघाला होता. आणि म्हणजे आता काय तुम्हाला सांगू मग एक का होईना पण माझा खर्च किती आला तर खर्च जवळपास तरी माझं 1.25 लाखाच्या आसपास म्हणजे 31च्या आसपास खर्च झाला. त्यावेळेस तुम्ही म्हणता एवढं कशाला पैसे गेलं. पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघत होता कधी 400, 500, 300 असं झोपायला मला कधी 700 बी जायचं. खायला बी पैसे लागायचं दिवसभर म्हणजे कंटिन्यू त्यात मी दावत नव्हतो काही गोष्टी. पण मग गाडीला बी खर्च आलता. परत चेन पॉकेट टायर वगैरे टाकलं होतं. टायर टाकला होता. परत 2दा चेन पॉकेट ऑइल बदली केली. म्हणजे अशा काही गोष्टी आणि कपडे वगैरे आधीमध्ये असे म्हणजे मदत बी करायची लोक त्याच्यामुळे मग मी खर्च करत होतो. पण झोपायला ह्याला म्हणजे रूम वगैरे घेतले ना मग त्या ठिकाणी जास्त खर्च व्हायचा. आणि बाहेर पडलं म्हणजे खर्चच असं जाईन तिथं. असं नेपाळला ह्याला गेलो तिथं बी मग असं डेली बा 200 रुपये भरा. हे म्हणजे असं काय काय ठिकाणी पार्किंगला पैसे लागायचं. असं काही गोष्टी असू द्या बाहेर गेल्यानंतर पण 65 दिवसात माझ्या हिशोबाने तरी कमीच खर्च आला. एवढं फिरायचं म्हणजे भारत अख्खा हिंडायचं म्हणजे सोपं नव्हतं. असा विषय झाला. ठीक आहे असू द्या आणि बघू. ते सांगायचं राहिलं होतं ते सांगावं म्हणलं. तर कोण्या कोण्या मदत केली ती मी बघू काय करीन. मी ज्यावेळेस आता आश्रम करणार आहे तिथं त्या जेवढ्यांनी मला मदत केली ती म्हणजे ती पालखीत बी काय कायांनी मदत केली ती वाटून टाकलं. त्याचा विषय वेगळा आहे. पालखीतला विषय वेगळा आहे. ती कसं बिसलरी वाटून टाकले सगळे ज्यांनी ज्यांनी केलं तर ती काही ठेवलं नाही. पण हे मला पर्सनली मला खर्च आहे तुला काय बी कर. त्यांचं मी इथं ज्यावेळेस आश्रम करीन त्यावेळेस प्रत्येकाची नावं मी ती स्क्रीनशॉट मारून ठेवलेत इथं ध्यानाने. आहेत ते काही कुठं जात नाहीत लोक. मग त्यांचं बी मी इथं त्यांचं तेवढं पैसे त्या आश्रमात त्यांनी मदत केली म्हणून तिथं धावण्याचा एकंदरीत मी प्रयत्न करेन. आणि व्यवसाय नाही करू शकत असं वाटतंय. परत येत आहे की डोक्यात अजून बरेच जण म्हणतात काहीतरी कामधंदा कर. शेतीत का जात नाही. शेतीत काय झालंय इथं 1.5 एकर जमीन आहे राहतो तिथं वर 2च एकर जमीन आहे. 2 एकरात अख्खा ऊस आहे. मग ती थोडं त्यांचं आहे ती शेजारी आमच्या म्हणजे ते ह्यांचं त्याच्यात मग बापू ही तरकारी ती ऊस लावून आपलं करतात थोडंसं मोकळं असतं म्हणून. मग तिथं 2 एकरात विषय काय होतो माहिती आहे का मग आपण करणार काय. ऊस लावलाय त्याला फक्त पाणी ड्रिपवर आहे करणार काय त्याच्यातच काय म्हणून हिथं ही सगळं तुम्ही बघताय खाली तळ्यात गेलंय काय राहिलं बाकीचं हिथं गुतलंय सगळं. असा विषय सगळं गार्डनमध्ये ह्याच्यात आणि हिथं थोडं गार्डन बांधायचं तिथं मका बिका ते आश्रम बांधायचं तिथं मका वगैरे आहे. मग त्याच्यात काय आबादणार आणि काय कष्ट करणार तुम्ही सांगा. म्हणून मी ही यूट्यूबचा सहारा घेण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि तरी बी ह्यातनं बी माझ्या काही गोष्टी चुकतात नाही असं नाही. कधी कधी हुकतात काही गोष्टी हुकताही. पण शेवटी ही जीवन आहे मित्रांनो ह्यात असंच चालायचं. बरेच जण म्हणले चांगला धंदा हॉटेलचा आता बंद केला. पण डेली 11, 12, 1 वाजायचे रोज घरी यायला. सकाळनं लवकर जायचो पोरं उठायच्या आधी आणि संध्याकाळी झोपले यायचो. पोरांबरोबर तर काय बाबा लय अवघड बोलायला सुद्धा होत नव्हतं म्हणजे इतकं
काय सांगायचं, लय त्रास. म्हणून हॉटेल नको वाटलं. व्यवसाय करायचं काही नाही, मी करू वाटतोय मला. अजून माझ्या डोक्यात एक ह्याच्याबरोबर प्लॅन आलाय, पण जेणेकरून मी तिथं नसणार, मी नसताना बी. आणि हॉटेल व्यवसाय म्हणजे कसं, समजा शिल्लक राहिलं काय तर ते नासच होतं, ते उद्याच्याला वापरा येत नाही, ते नाशिवंत धंदा आला समजा व्यवसाय. त्याच्यापेक्षा वेगळे व्यवसाय बाबा खराब न होणार. उदाहरणार्थ असं अनेक इथं काय बी. आणि पहिलं वेल्डिंगचं क्षेत्र होतं, तिथं बी लेबर मॅनपॉवर लागायची जास्त कष्टाळू, आणि इथं बी लागणार आहे. पण हे करू शकतो, समाजसेवा करू शकतो 100%, असं वाटतंय मला. वाटतंय नाही, वाटतंयच, आत्मविश्वास आहे तेवढा. आणि करीन मी सेवा, करीन, काही अडचण नाही. म्हणून म्हणतोय करू द्या. बरीच जण म्हणते ते दादा नको करू, नको नादी लागू, पण असू द्या, असू द्या, करून तर बघून द्या. पण करीन मी, करीन. विश्वास ठेवा माझ्यावर, नक्कीच करीन मी. आणि न्यूज चॅनल म्हणली का बंद केला, बरेच जणांचा प्रश्न आहे. तो न्यूज चॅनल म्हणजे हे कमेंटचे उत्तर असं, ही तर आहे की, ही न्यूज चॅनल आहे की, तुम्हाला सांगितलं होतं ते बी चांगला होता. पण काय झालं, ही सगळं चॅनल विकले गेल्यात हो. म्हणजे टोटल आपलं महाराष्ट्रीयन बी विकले गेल्यात. गोदी मीडिया बघितलं, जंतर मंतरमध्ये कशी हाकलो बाहेर काढली चॅनलवाली, कारण बिकाऊ झाली, ही सगळी बिकाऊ झाली हो. खरं दावत नाही ते ना. आपण खरं दावाय गेलं की मग आपल्याला त्रास होतोय काही गोष्टींचा. मोकार दुश्मन पैदा होते ती काय करणार. आपण खरं बोलायला गेलो की ह्या सिस्टमच्या विरोधात की राग येतोय, पुढल्या माणसांना राग येतोय. मग कधी तरी मी हुके आल्या की ते इंस्टाग्रामला टाकतो व्हिडिओ, असं राग येतो मग मला बी कधी ह्या सिस्टमच्या विरोधात येतो. वाटतं असं का एवढं दिवस, म्हणजे होत्यात काय गोष्टी. असू द्या, चला राहू द्या सपोर्ट. तेच म्हणलं चर्चा करावं तुमच्या संग जरा थोडी, काय असं म्हणलं एक मोकार व्हिडिओ होय, अशा हिशोबाने. हाय, उद्यापासून व्लॉग बनवून डेली काही ना काही विषय नक्कीच घेऊन यायचा प्रयत्न करीत जाईल. भेटू, कारण व्हिडिओ नाही बनवला तुमचा माझा संपर्क तुटन, आणि तो मला आता तुटून द्यायचा नाही. जरी तुमच्या मनात काय असेल तरी कमेंट टाका, मी तुम्हाला त्याचं उद्याच्या व्लॉगमध्ये. आता उद्याचा व्लॉग, उद्या एक मोकार काढीन आणि उद्या एक व्लॉग बी काढीन, म्हणजे टाकीन, पण रोज सकाळी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि हे आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपलं हाफिस. हो का, 2 बटणं आल्या, 3 आल्या, 3 चॅनल. आता गाणं येतं एक, प्रीतीचा झुला आपल्या मित्रांनी तयार केलं आहे, तर त्याच्यात बघू आता कसं होतंय. लवकरच येईल, सांगतो तुम्हाला त्या गाण्याविषयी बी. काही जास्त काही गोष्टी करायच्या डायरेक्ट बोलण्यापेक्षा करून दावायच्या. पण आता ही तुम्ही परत माणसं नाही, तो सांगितलं ना एवढा मोठा डिसिजन घेतोय आश्रमाचा, मग तो आधी चर्चा का नाही केली, डायरेक्ट सुरूच का केलं. म्हणून ही गोष्ट मला तुम्हाला बोलावं लागते. पण हे प्लॅन आत्ताचं नव्हतं. हे आश्रमाचं प्लॅन माझं ज्यावेळेस मी झाडं लावत होतो, म्हणजे 5 वर्षापूर्वी होतं. आमची आजी होती, म्हात्रेई होती. मग आजी होती, आता ती वारली, तुम्हाला माहिती बऱ्याच जणांना. त्याच्यावेळेस मला वाटायचं की इथं एक मोठा हॉल काढावं. मग म्हात्रेई बी आहे, म्हात्रेई मरल असं वाटत नव्हतं, पण गेली, वय बी झालं होतं. मग वाटायचं तिला तिला इथं करमणूक, इथं माणसं परत त्यावेळेस नव्हती जास्त, म्हणजे नसायची. आता आमचं घर पटांगणात आहे, मला इकडे तिकडे फिरायचा नाद असतो का बाबा. मी जरी गेलो इथं 50 माणसं भली म्हातारे असू दे, पण घराचा ते आधार असतो, ते सोबतही असतात, मस्त त्यांना काठीव चालतात, चालू द्या, पण ती एक आधार असतो असं आहे. आणि एवढ्या 50 माणसात काही सगळीच काही बसूनच आहेत अशातलं काही नाही. मी आता सांगत नाही, मी गेलतो परवा दिवशी बी व्हिडिओ टाकला नाही तुम्हाला, एका ठिकाणी गेलतो. त्यातली 10 जण जरी कमजोर असतील त्याच्यातली, तर त्यातली 20 जण अशी मजबूत असतात. ती 20 जणच सगळी मदत करू लागते त्यांना. त्या आश्रमातलं मी व्हिडिओ थोडा काढलाय मी किंवा परत त्यांना म्हटलं मी येण्याचा प्रयत्न करतो. म्हणली तीच आम्हाला कुठं स्वयंपाकात मदत करू लागतात, भांडं घासू लागतात, कोणी काय करू लागतं, म्हणजे असे बी कपडे काय जण आपापल्या हाताने धुतात, अशा बी काय गोष्टी, म्हणजे बरंच काय परत ते सगळं स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. मग त्यांना तिथं ती बरंच काय होतं
पण मनोरंजन सगळं व्यायाम करतात, जिथले तिथं उठतात, आपापलं सगळं त्यांचं ते बेड कसं आहे ते पाहिलं. म्हणजे कशी सिस्टीम असते बा, नेमकं काय असतं. मग त्या हिशोबाने करायचं म्हणलं तर हे खर्चाचं काम आहे, पण करीन मी हळूहळू, स्टेप बाय स्टेप करीन असं. आणि मग हे यूट्यूबचं पैसे येत होतं त्यावेळेस, पण ते हॉटेलच टाकून बसलो नाही तर आतापर्यंत हे उभं झालं असतं. पण वाटलं की हॉटेलमधनं पैसे कमवीन आणि इकडं लवकर गुंतवीन, ही माझा प्लॅन होता. पण त्याचं उलटच झालं. त्या हॉटेलमध्ये काय झालं माहिती आहे का, बदला बदलीतच माझं 5-6 2-4 लाख रुपये इकडे तिकडेच गेलं मोकार. ते भांडी फिंडी साराजम सगळा रोपाला 5-7 लाखाचं सामान आहे सगळं. पार त्या गिरणीपासनं 400 भांड्यापासनं मोठाली पातेली जी नाही ती पार सगळं शेगड्यान गॅस पार काही बी आहे इतकं आहे की मग ते इको बी वाटत नाही आता. आणि म्हणलं देवाने बस तीच कमवून दिलं. इकडे जी नवं परत आणायचं होतं ती फक्त आता हॉलच बांधायचं राहिलंय. त्याच्याबरोबर बाकीचं हाही मी करीन. म्हणजे बाहेरनं जी माणसं येते ती, समजा उदाहरणार्थ कुठून कुठून बी येते ती माणसं. हवं तुम्हाला मी आता घरी नाही 2-3 महिने, त्याच्या आधी तुम्ही बघत होता आले म्हणजे 2-2, 3-3 दिवस कुणी बी अशी माणसं माझ्याकडे खास आपुलकीने येतात राहतात. मग त्यांना राहायची खाण्याची सोय अजून व्यवस्थित असली तर काहीच अडचण येणार नाही ना. त्यांच्याबरोबर आम्ही ती जी खाते तीच आम्ही बी खाईन ना. माझी मित्रमंडळी खाते. आत्याला 2 दिवस आली, 2 दिवस राहिली, सेवा केली, गेली. असं बी घडू शकतं, काय बी घडू शकतं. म्हणजे अनेक ह्या माध्यमातनं. चला बोललं एवढं कमी, सांगेल एवढं कमी. मग आता ही लोडिंगला परत उशीर लागेल म्हणलं. 5-10 मिनटं, 5च मिनिटाचं ठरवलं होतं बोलायचं, पण विषय वाढत जातो असा. माझं कसं आहे, एकदा तुमच्यावर चर्चा करायला लागलो ना मन मोकळ्यापणाने की मग असं बोलत बसतो विषय वाढत जातो. आणि तरी बघते ती. आणि माझे कसं आहे, तरुण वर्ग यूट्यूबला म्हणजे कमी आहे, मला माहिती आहे. तरुण वर्ग कमी. बरेच जण म्हातारी माणसं आहेत ती, म्हणजे म्हातारी म्हणण्यापेक्षा 50च्या पुढची बी लई जण बघते ती मला फोनवर बी. मग बरेच जण म्हणतात रवी दादा तिच्या तिथं यायचंय आम्हाला, 2-4 दिवस मुक्कामी यायचंय. आणि ही चर्चा आमची होत असते. आणि ह्या 2-4 दिवसात वार येऊन आल्यापासून मी जसं म्हणलो तशी कर म्हणली, आम्ही येतो, काय नाही टेन्शन. अशी बरीच जण मदत करू लागतो म्हणली आणि काम करू लागतं. काम काय आहे, काम नाही काय, मी आहे की. बस तुम्ही बघितलं, रोज 10-15 हजार लोकांनी बघितलं व्हिडिओ, एवढे व्ह्यू झाला ना तर 100 माणसं जगण्याची ताकद राहते. ही 100% गोष्ट खरी. मग इंस्टाग्रामला तरुण वर्ग जास्त बघतो, काही जण फेसबुकला बघतात, काही जण यूट्यूबला बघतात. यूट्यूबला महिलासुद्धा जास्त बघतात. त्या सुशिक्षित प्रोफेशनल वर्गसुद्धा आहे. हाय, मला कळलं आहे. मला फोन येतात बरं, मी इमानदारीने फोन उचलतो, कितीतरी जणांचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. असं बी होतं का नाही. चला बोललं एवढं कमी, सांगेल एवढं कमी. हाय, भेटतच राहू. उद्यापासून व्लॉग बनवीन आणि लाईक करत जा. हे व्हिडिओ बघताना लाईक विसरून गेलाय बरीच जण. काय विषय असल्यावर मी तुम्हाला सांगत जाईल. आणि काही नाही, बाप्पू आई ही त्यांना माहिती. मी त्यांना म्हणत होतो 2-3 वर्षापासून करायचं, फक्त बोलत नव्हतो. पण त्यांना आता फायनल सांगितलं की करतोय मी असे. आणि हायत सांगेन तुम्हाला सगळ्या काय गोष्टी सांगेन, इमानदारीने सांगेन. थोडं थोडं वॉच अँड वॉट काय ते तसं हळूहळू, एकदम नको. काय कायला वाटेल ही बकवास केलं, बडबड केली मोकर, ह्याने 19 मिनटं नादावलं. पण काय गोष्टी तुम्हाला ह्यातनंच समजतात आणि ह्यातनंच काय त्यात का नाही असंही नाही. मला वाटलं कोण हाक मारते का काय नाही. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय म्हणणं असेल तरी कमेंट टाका. चालतंय. एक मिनिट, मला का बंद होईना.